आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार। रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मंडळी, ह्या वर्षातली तुमची माझी ही पहिली भेट आहे, त्यामुळे मला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे जावो। आणि आरोग्य म्हटलं की खाणं आलंच हो। या खाण्यावरून मला आठवलं, माझ्या लहानपणी बरं का, माझी आजी आंब्याचं लोणचं घरात घालायची। म्हणजे हल्ली आपल्याला रेडीमेड मिळतं, पण आजी पूर्वी घरातच लोणचं घालायची। आणि लोणचं घातलं रे घातलं की गुरुत्वाकर्षण असल्यासारखं मी त्या बरणीकडे खेचला जायचो। मग आजी मध्ये यायची आणि सांगायची, प्रशांत लोणचं आत्ता खायचं नाही, लोणचं जरा मुरायला पाहिजे। आता लहानपणी मुरडं म्हणजे काय हे माहीत नसायचं। मग आजी मला सांगायची, मुरडं म्हणजे काय, तर तो मसाला आणि जे तेल असतं ना ते फोडीत जायला पाहिजे, आणि जे फोडीत गेलं की मग त्या लोणच्याची चव असते ती वंडरफुल असते। तर हे मुरडं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे। तर असेच काही मुरलेल्या जोड्या ह्या पुढच्या काही भागांमध्ये आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत। कसं आहे, आजी आणि आजोबा हे आपल्याला खूप जवळचे असतात। म्हणजे आजोबांनी बाहेरून अशी हाक दिली ना, अगं ए अशी प्रेमाने हाक दिली की आजीला आत कळतं की ह्यांना बाहेर कडकडीत चहा हवाय, आलं बिलं टाकून। आणि आजीचा चेहरा बघितला की आजोबांना लगेच कळतं की हिला बहुतेक हिच्या मुलीशी किंवा हिच्या मुलाशी बोलायचं आहे। मग आजोबा लगेच आपल्याला मोबाईलवरून तिला फोन लावून देतात। मला सांगा, हे कसं कळतं? हे दोघांना एकमेकांना कसं कळतं? तर हे जे पावसाळे त्यांनी काढलेले असतात ना, त्यामुळे ते मुरलेले असतात, संसारात मुरलेले असतात। त्यांचं मन एकमेकांना ओळखता येत असतं। चेहऱ्यावरून त्यांना कळतं की हिच्या मनात काय आहे किंवा ह्यांच्या मनात काय आहे। तर हेच जे पावसाळे आहेत ना, या पावसाळ्यातल्या कडू गोड आठवणी शेअर करण्यासाठी एक आजी आजोबा इथे मी बोलवलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। हा, काय आपलं नाव मला सांगा? माझं नाव शशिकांत नाडकर्णी। शशिकांत नाडकर्णी। आणि मी नीलिमा नाडकर्णी। ओके। आणि राहायला कुठे आपण? ही शांती सोसायटी माहीमला राहतो। माहीमला। बरं, मला एक आपलं कुतूहल, किती वर्ष झाली हो लग्नाला? आता लग्नाला 50 वर्ष झाली। 50 वर्ष झाली। आणि 50 वर्ष म्हणजे 2012 वजा 50 म्हणजे साधारण 1972 नाही, 1961। 17 डिसेंबर 1961 मध्ये लग्न। हो हो, बरं, 50 वर्ष लग्नाला झाली। 1961 साली जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा लग्नाला खर्च किती आला हो? म्हणजे मी आपलं विचारतोय काय, आज जो पद्धतीने खर्च चाललाय? नाही, तो लग्नाचा एकूण खर्च आमच्या पालकांना माहिती, पण मी तुम्हाला दागिन्यांच्या खर्चाबद्दल मी थोडस बोलू शकेन। अगदी अगदी। की तेव्हा 100 रुपये तोळा सोनं मिळायचं। 100 रुपये तोळा मंडळीचे आज जवळजवळ 30,000 रुपये। किंवा माझ्या सासूबाईंचा आग्रह होता की सुनेला हिऱ्याच्या कुडी घातल्याच पाहिजे। त्या हिऱ्याच्या कुडी फक्त 3,200 रुपयात मिळाल्या होत्या। हो हो हो। यावरून काय ते ओळखा। एकंदरीत त्यावेळची स्वस्ताही बघता साधारण 5-6 हजार रुपये त्याच्यापेक्षा कमीच असेल, 3,000 रुपये वगैरे असेल। बरं, मला एक सांगा की तुमचं 61 साली लग्न झालं तेव्हा आज जी कॅटरिंगची पद्धत आहे ती त्यावेळी नव्हती, आपण घरातच स्वयंपाक म्हणजे बाकायदा आचारी आणून बुंदी पाडून हे सगळं त्यावेळी व्हायचं। बरोबर। तर त्यावेळी जेवणाचे पदार्थ खास काय असायचे? जे पूर्वी होते तेच आज आहेत का काही बदल झाला? नाही नाही, आता नक्कीच बदलले हो। पूर्वी म्हणजे जिलबी, मसाले भात, मठ्ठा हे सगळं असायचं जेवणात। आता म्हणजे मग ते कुठे चायनीज डिश हवी, कुठे थाई डिश हवी, नंतर आता ते आणि आधी मधला काही काळ होता की जेव्हा साऊथ इंडियन वगैरे असे असायचे, आता तेही मागे पडले आणि आता हे
कॉन्टिनेंटल वगैरे हे आले. बरं. त्यामुळे बराच फरक झालाय. म्हणजे तुमच्या म्हणजे मुलीच्या आणि मुलाच्या लग्नाच्या वेळी हा फरक जाणवला का? हा, आणि तेव्हाही इतकं नव्हतं आलं. बरं. आताच ते जरा आता गेल्या जास्त 4-5 वाढलंय. वर्षात खरं. जरा जोर लागलाय. बरोबर. मला अजून एक मावशी विचारायचं आहे की लग्नाच्या वेळी तुमचं वय काय होतं? म्हणजे ह्यांचं वय काय होतं आणि तुमचं वय काय होतं? माझं 22 पूर्ण. 22 पूर्ण होतं. माझं 27 त्यांचं पूर्ण 27 28 पूर्ण. होतं. अरे म्हणजे त्यावेळी सुद्धा उशिरा लग्न करायचे? हो, कारण मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग लगेचच हे केलं नाही. पुढे थोडं शिकवलं, शिक्षण, कॉलेजमध्ये शिकवलं वगैरे. पण नाश्त्यामध्ये काय फरक असतो? आता पूर्वीचे जे सकाळी आपण जो ब्रेकफास्ट करायचो, पूर्वीचा ब्रेकफास्ट मध्ये काय असायचं? तुम्हाला कारवारी पद्धत सांगायची असेल आमची, हा. तर थालीपीठ किंवा इडली, डोसा हे सगळं सकाळच्या वेळी द्यायचे. हा, हा. त्याच्यानंतर आमच्या गावात गेलो तर मग साधारण 11च्या सुमाराला बॉइल्ड राईस म्हणजे उकड्या तांदळाची पेज हो. आणि भाजी असायची. बरं. आणि त्याच्यानंतर मग अगदी 1:30-2ला जेवण. पण मुंबई पुण्यात राहिल्यामुळे मग आमच्या पद्धती बदलल्या. मग आम्ही इथल्यासारखेच झालो. ओके. म्हणजे थालीपीठ, सांजा, हा, शिरा म्हणा, शिरा हे असं असं सगळं झालं. आहे. बरं. पण आता थोडंसं बदललंय. आता त्याला नातू आला माझ्या, समजा. हा, मला मी त्याच्याकडेच येत होतो की तुम्ही तुमच्या मुलांना जो ब्रेकफास्ट दिला हा. तो तुम्ही तुमच्या नातवाला दिला तर ते खातात का? नाही, कारण ते आता फार म्हणजे Choosy झाले. हे नको ते नको हे त्यांच्यात खूप. मग ते पावाला लोणी आम्ही साधं घरगुती ताक घुसळून लोणी काढून ते लावत होतो. आता ते नाही ना. त्यांना बाजार आता त्यांना ते चीज स्प्रेड किंवा असं लागतं. परिस्थितीप्रमाणे हळूहळू सगळं बदलत चाललंय थोडं. बट मला एक आनंद झाला की म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे सगळं मोल्ड करून घेतलेलं आहे स्वतःला. हा. हो है ना? हो. ते करून घ्यायलाच पाहिजे नाही का? काळाप्रमाणे. आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवणार आहात? हा, आज मी तुम्हाला कारवारी 2 पदार्थ करून दाखवणार आहे. एक गोड पदार्थ आहे, केळ्याची मुळक. केळ्याची मुळक. हा, म्हणजे ते भज्यासारखीच असतात, ओके. गोड. आणि दुसरी मायाळूची भाजी तुम्हाला माहिती आहे ना? ऐकून आहे, हा, खूप ती वर्षात नाही खाल्लेली. मायाळूची भाजी. भाजी, हा, भजी नव्हे, माळूची सहसा भजी होतात, पण माळूची भाजी. पण त्यात शिंपल्या असतात ना, हा. त्या शिंपल्यातला हे काढून ते घालून ती भाजी हो, केली. हो, हो. बरं. ठीक आहे, मग आपण जाऊया आता किचन कडे जरा सुरू करू. आजी आणि आजोबा आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं दोघांचे परत एकदा मनापासून स्वागत. आजी, पहिल्यांदा काय दाखवणार तुम्ही? आपण आता पहिल्यांदा मायाळूची भाजी बघू. मायाळूची भाजी, हा. ही तुम्ही कुठे शिकलात मला सांगा? हो, ही आमच्या गावची प्रसिद्ध भाजी. प्रत्येकाच्या परसात तुम्हाला मायाळूचे वेल दिसतीलच. बर. त्यामुळे ही मायाळूची भाजी. आणि तिथे सकाळच्या वेळी आपण आता ब्रेकफास्ट घेतो तो छोटासा असायचा. हा. आणि त्याच्यानंतर साधारण 10:30-11च्या सुमाराला उकड्या तांदळाची पेज आणि अशा भाज्या, आज मी जी दाखवणार आहे तशा प्रकारच्या भाज्या अशी घ्यायची पद्धत. ओके. मला अजून एक प्रश्न पडलाय तसं, या भाजीला म्हणजे आपण पालक माहितीये, मेथी माहितीये, मायाळू हे नाव का पडलं असावं? मला असं वाटतं अळू हे एक नाव गेलं, मग आता दुसऱ्या भाजीला काय नाव द्यावं, म्हणजे हे जरा प्रेमळ भाजी असावी वाटली त्यांना, म्हणून मायाळू केलं असावं. हे खाल्ल्याने काहीही होत नाही त्रास, म्हणून ती मायाळू भाजी. हा. ओके, मला साहित्य सांगता आपण काय काय साहित्य आहे? या आहे शिंपल्या मिळतात ना, त्याच्या मधला गर आहे हा. ओके. म्हणजे हे जर नॉनव्हेज खाणारे असतील, मासे खाणार असतील तर नाही, पण जर व्हेज खाणार असेल तर त्यांच्यासाठी तुरीची डाळ घालून करायची ती बेस्ट. ओके. हे शिंपल्याच्या मधला भाग, बरोबर. चिरलेली मायाळूची भाजी, त्या सुक्या मिरच्या. ओके. पण ह्या थोडंसं तेल घालून जरा भाजून घेतलेल्या आहेत. ओके. हे खोबरं, ओलं खोबरं, चिरलेला कांदा थोडा शिजताना आणि थोडा फोडणीसाठी असं. हम्म. ही चिंच हम्म. आणि हे धणे पण मिरच्यांच्या बरोबर जरा तेलावर परतून घेतलेले, हळद आणि मीठ. बरं. आणि या भाजीला गुळ लागत नाही. ओके. ही हळद आहे ती रामदेवची हळद आहे आपली. ओके. बर. साहित्य बघितलेलं आहे, आता आपण जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय कृती करायची मला सांगा? पहिल्यांदा ना आपण हा मसाला वाटून घेऊया. बाउल देऊ तुम्हाला? हा, चालेल. ओके. आता काय करायचं मला सांगा? आता सर्वात आधी आपण खोबरं काढून घेऊया. ओके. घालूया. चमचा आहे, म्हणजे आपल्याला आधी मसाला वाटला पाहिजे. बरं. कारण भाजी शिजेपर्यंत मसाला आपला तयार झाला की भाजीत घालता येईल ना. ओके. बरं आजोबा, मला एक सांगा, लग्न झाल्यानंतर ह्यांनी बनवलेला पहिला पदार्थ कुठला आठवतं का? पहिला पदार्थ. अच्छा. पहिला पदार्थ, कारण आता 50 वर्षापूर्वीच हो.
पण त्यावेळेला हे धणे घालते. हो. काय केलं होतं बघ? आठवतं का तुला? म्हणजे केलं होतं एवढं निश्चित. केलं होतं बस फर्स्ट क्लास. अजून काय पाहिजे आपल्याला? 50 वर्षापूर्वीचं अजून काय तेवढं आठवणार? आठवणं म्हणजे जरा कठीण. अवघडच आहे. बरोबर आहे. बरं कधी भांडण टंटे वगैरे काय? भांडण मतभेद? भांडण टंटे मी चालले माहेरी वगैरे नाही नाही असं काही झालं नाही. ओके सुदैवाने काही झालं नाही. ओके. चिंच त्याच्यातच वाटायला घालते. ओके. आता आपल्याला हे मिक्सर मधून काढायचं ना? हां. म्हणजे पूर्वी पाटे वारवंटे होते, असायचे. हो. आता तसं काही नाही. आता नाही, मिक्सर आता मधून mixer आहे. direct. झटपटचा जमाना आहे. आम्ही झटपट जाऊन येतो. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. विश्रांती संपलेली आहे. आमचा मसाला तयार झालेला आहे. आता पुढे काय करायचं ते बघूया. पण पुढे काय करायचं हे बघायच्या आधी मी तुम्हाला विचारतो, ह्या तुम्हाला कधी काय त्रास दिलाय का? की आता हेच नको, आता हे नको खायला, आता ते नको काय नाही खायचं? नाही तसं नाहीये. सुदैवाने ते बरं आहे. हां. त्याचा स्वभाव तसा शांत आहे हां. आणि कामसू असल्यामुळे कामात कधी काही नाही किंवा असं काही कधीही केलेलं नाही. नाही, पण तुम्हाला तर समजा आता गोड खावंसं वाटतं तर गोड खायचं नाही. बास झालं गोड खाऊन. ते आहे कारण मला स्वतःला डायबिटीस आहे. हा तो थोडासा असतो. त्यामुळे वयापर्यंत थोडंसं होणार आहे. त्यामुळे तिथे तशी पाळत असते व्यवस्थित. ओके. चला आपला मसाला तयार झालेला आहे. आता काय करायचं मला सांगा. मग आता आपण भाजी हे करूया. पाणी लागेल ना हा तुम्हाला? पाणी लागेल आता. ओके. शिंपले आहेत ना त्या पण त्याच्याबरोबर आणि त्याच्यातलं पाणी आहे ते पण ओके. त्याच्यातच घालते. कांदा हळद. हळद हळद घ्या. हा कांदा कांदा घालायचं. घाल. आता आपल्याला शिजायला साधारण किती वेळ लागेल आपल्याला? तर एक साधारण 10 मिनिटं लागतील. बरं तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज हो? अरेंज. अरेंज ना? या 50 वर्षाच्या तुमच्या संसारात म्हणजे संसार जो चाललाय 50 वर्ष, बरोबर. यात लक्षात राहिलेली गोष्ट कुठली हो? लक्षात राहिलेली गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे पत्नीला पतीचं कौतुक झालं की तो प्रसंग जास्त लक्षात राहतो असं मला वाटतं. शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्या मंदिराचे संस्थापक दादासाहेब रेगे शिक्षण महर्षी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचे हे अगदी सुरुवातीचे अतिशय लाडके विद्यार्थी, कारण त्यांनी 4थी आणि 7वी दोन्ही वर्षीच्या पहिल्या नंबरनी स्कॉलरशिप मिळवल्या होत्या. बर. शिवाय वागणं शांत वगैरे, त्यामुळे ते अगदी दादांच्या गळ्यातले ताईत होते. हुशार विद्यार्थी. हुशार आणि शांत ते दोन्ही. बर. आणि मग बालमोहन शाळा इथे आहे पण तशीच एक तळेगावला बांधावी आणि रामभाऊ परुळेकर हे त्यांचे आदर्श होते, त्यांच्या नावाने ती बांधावी अशी दादासाहेबांची इच्छा होती. ती यांच्याजवळ त्यांनी बोलून दाखवली आणि मग यांनी स्वतः सगळे ते प्लॅन्स करणं, तिथे जाऊन ते करणं, हे सगळं. आणखी शाळेतले 2 मादी विद्यार्थी होते बरोबर, ते सगळं केलं. त्यानंतर उद्घाटनाच्या वेळी मधुकरराव चौधरी तेव्हाचे शिक्षण मंत्री ते प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते यांचा सत्कार केला आणि दादांनी जे कौतुकोद्गार काढले यांच्याबद्दल त्या दिवशी मला खूप धन्य वाटलं. तो अविस्मरणीय प्रसंग. आणि तुमच्या आयुष्यातला काही आहे का? हिला लेखनाची फार आवड आहे. बर. तिने बरीचसे म्हणजे असे लेख लिहिलेले होते, तर त्याचं एखादं पुस्तक काढावं असा तिचा विचार होता. पण इतक्यात काय झालं, हिच्या बहिणीने हिला सांगितलं की एक जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे ते असं म्हणजे एक दरवर्षी एखादं पुस्तक छापतात. अनुदान तर अनुदानित. त्यामुळे म्हणजे खर्च स्वतःचा काही नाही, तेच सगळा खर्च करतात. बरोबर. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की तुमचं हे सिलेक्ट झालेलं आहे आणि आम्ही हे पब्लिश करतो. पण ते झाल्यानंतर देखील हिला यशवंतराव चव्हाणांच्या नावाने एक यशवंतराव चव्हाण मराठी पुरस्कार. मराठी वाङ्मय पुरस्कार तो हिला मिळाला. म्हणजे त्या बाकीच्या सगळ्या पुस्तकातनं हिचं पुस्तक उत्कृष्ट निघालं. तेव्हा तेच मला अगदी बरं अभिमान. ओके. प्रश्न हे आपलं कुठपर्यंत झाली असावी असा संशय आलेला आहे. हो झाली. आता काय हे आता मसाला घालते. घाला सगळं घालू. आता ह्याच्यात मीठ घालते की मग फोडणी दिली की झाली भाजी तयार.
फटाफट आहे म्हणजे. हो बस बस. आता आपल्याला त्यात ते जे आपण तेल ठेवलंय हा त्याच्यात कांदा फोडणीला घालते. लांबून अप्रतिम वास येतोय, झकास वास येतोय. आता ही फोडणी होत आली तर जरा किंचित बदामी झाला कांदा ओके. की आपण ह्याच्यात घालू म्हणजे भाजी तयार. घालू आता ह्याच्यात. झकास वास येतोय, झकास. हे आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो, पोळी बरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो. हो हो. कसंही खा पण त्याआधी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. मायाळूची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंपल्यांमधल्या गर, बारीक चिरलेली मायाळूची भाजी, सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, धणे, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये ओलं खोबरं, भाजलेले धणे, भाजलेल्या सुक्या मिरच्या आणि चिंच घेऊन हे मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चिरलेली मायाळूची भाजी, शिंपल्यातला गर, हळद आणि कांदा घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आणि मीठ घालून तेलामध्ये कांद्याची फोडणी करून ती मायाळूच्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच आहे. आजी आपली पुढची रेसिपी काय आहे? आता एक केळ्याचा गोड पदार्थ. केळ्याचा गोड हा पदार्थ आहे. पण आमच्या कारवारी भाषेत त्याला मुळकं म्हणतात. मुळकं हे सुद्धा पारंपरिक पदार्थ आहे. हा हे तुमच्या लहानपणापासून हो हो. आमच्या आजी पणजी सगळ्यांनी केलेलाच पदार्थ आहे. बरं बरं. मला साहित्य सांगता काय काय आहे? हा केळी हा महत्वाचा घटक. बरं. आणि ती पिकलेली हवीत. हो हो. हा बऱ्याच वेळा घरात केळी आणलेली असतात, ती काळसर साल दिसायला लागली की कोणी खायला तयार नसतं. अशा वेळी हा पदार्थ करावा. बरं. केळी, गूळ, खोबरं आहे, ओलं खोबरं. चवीला थोडंसं मीठ, रवा आणि हे काजूचे तुकडे. आता साहित्य बघितलेलं जातोय आपण कृतीकडे. पण तेल आहे काय? तेल हा अतिशय जड पदार्थ आहे आणि जड पदार्थ असल्यामुळे तापायला वेळ लागतो. त्यामुळे आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. चला, विश्रांती संपलेली आहे. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. इथे तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता माका एक आयदन जाय म्हळ्यार बाऊल. आयदन म्हणजे काय? भांड. हे कारवारी आहे का? हा. माका एक आयदन जाय. काय म्हणजे मला एक भांड पाहिजे. मला एक भांड पण पाहिजे. ते पसरट हवंय हा. म्हणून बाऊल. ओके ओके. आता काय करायचं? आता मी आधी हे केळं याच्यात कुस्करून घेते. आता गुळ. गुळ घालू? हा. काय असतं, एक एकदा केळी पिकलेली खूप गोड असतात. अशा वेळी जरा गुळ कमी लागतो. त्यामुळे तो जरा थोडा अंदाजाने. याला साधारण 1 वाटी रवा आहे ना, तर अर्धी वाटी गुळ लागेल. आता याच्यात थोडंसं मीठ, हे चवीपुरतंच. मग आता ते काजूचे तुकडे, खोबरं. नक्की काजू आहे का? बघा ना खाऊन. आहे काजू आहे ना. शेंगदाणे नाहीत ना? नाही. ठीक आहे. आता खोबरं. हे झालं. आता हे घाल. आता रवा घाल. ओके. घाल. आता ही मुळकं डायरेक्ट कढईत घालून तळायची. बरं. आता हे एक एक छोटे छोटे गोळे करायचे. बस आपली जवळजवळ झालेली आहे. हे आपण बाहेर काढलं, तळून बाहेर काढलं की खायला सुरुवात करायची. फक्त जीभ सांभाळा. काय गरमागरम खाऊ नका आहे की नाही. पण गरम गरम असताना तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. केळ्याची मुरकं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेली केळी, गूळ, ओलं खोबरं, रवा, काजूचे तुकडे आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये केळं कुस्करून त्यामध्ये गूळ एकजीव करून घ्यावा. त्यामध्ये मीठ, काजूचे तुकडे, ओलं खोबरं आणि रवा घालून मिश्रण घट्टसर मळून घ्यावं. केळ्याची मुरकं खरपूस तळून घ्यावीत. मावशीचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. केळ्याचं मुळकं आणि मायाळूची भाजी.
आता आपण पहिल्यांदा मुळकं खाऊन बघूया. तुम्ही पण खा. हां असं असं कोणी म्हणाल नको प्रसाद एकटाच खातो. आणि आपण मायाची भाजी जेव्हा खाऊन बघा. हो थोडी. खाऊन. वा, झकास, मस्त. नवरा बायकोचं नातं असतं ना ते फार असं म्हणजे विचित्र असतं. विचित्र म्हणजे कसं माहिती का की लग्न होऊन 40 वर्ष झाली असली, 45 वर्ष झाली असली तरी बायको असं म्हणते, आठवतंय का तुम्हाला 5व्या लग्नाचा वाढदिवस तुम्ही विसरला होतात. असं एक 40-45 वर्षानंतर लक्षात ठेवून ती हाणत असते नवऱ्याला. आणि नवऱ्याचंही तसंच असतं. जरा बायकोकडे दृष्टी आड गेली की कुठे गेली, किती वेळ आहे, काय वेळ आहे का, कसं आहे, किती वाजता येणार होती, किती दिवसांनी येते, काय असं. म्हणजे कसं आहे की तुझ्या वाचून जमेना आणि असं जी म्हण आहे ना त्या दृष्टीने सगळं चाललेलं असतं. पण ह्या ज्या गमती जमती आहेत ना, या संसारातल्या गमती जमती शेअर करण्यासाठी आपण पुढचा अख्खा महिना डेडिकेट केलेला आहे बरं का. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. ते अतिशय महत्त्वाचं आहे. पण हे अतिशय छान झाले बरं का. आणि थोडक्यात सांगायचं तर झकास झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला सारखा प्रश्न पडला, सारखा झकास झकास का म्हणतोय. काय माहिती आहे का, झकास हा आपल्या झी टॉकीजचा नवीन चित्रपट आहे. लॉन्च झालेला आहे. त्या सहकुटुंब सहपरिवार बघायला विसरायचं नाही. काय झकास. आणि बाहेर पडल्यानंतर तसंच म्हणायचं, झकास पिक्चर आहे काय. आणि तुमचे दोघांचे मी खूप मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही मानत, सर्व मसाले ह्याच्यात आहेत. अरे वा. रामदेवचे सर्व मसाले ह्याच्यात आहेत. तुम्हाला निश्चितपणे याचा उपयोग येईल याची मला खात्री आहे. आणि तुमची जेवणाच्या चवीत अजून भर पडेल अशी खात्री आहे. तुमचे दोघांचे खूप मनापासून आभार मानतो. इथे वेळात वेळ काढून आभारी आला. आहोत. आणि आता तुमची 50शी झालेलीच आहे. हो. लग्नाची 50शी झालेली आहे. 75 सुद्धा लवकरात लवकर हो हे बाप. एवढीच एक आशा आहे. आणि प्रकृती तुमची ठणठणीत आहे, ती अजून ठणठणीत राहो, कायमस्वरूपी ठणठणीत राहो. चला, पुढचा महिनाभर आपल्याला आजी आजोबांची गमती जमती शेअर करायचे आहेत, त्यांचे किस्से आपल्याला ऐकायचे आहेत आणि अर्थात त्याच्याबरोबर छान छान डिशेस, चांगल्या रेसिपीसुद्धा आपल्याला खायच्याच आहेत. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला. बरं, आता मला एक सांगा, आज तुम्ही काय बनवणार आहात? आज मी केळ्याच्या गोड पुऱ्या बनवणार आहे. केळ्याच्या गोड पुऱ्या. आणि पडवळाची भाजी खातो आपण, क्वचित खातो, पण त्याच्यामधल्या ज्या बिया आणखीन रेषा तंतू असतात ते सगळे एकत्र करून त्याची भजी खूप छान लागतात.